So our lecture got cut very it was interrupted very suddenly. I was not thinking about the time limit. Okay, I'm really sorry for your inconvenience. um, we are talking about paradox of thrift. हमने देखा कि ओवर सेविंग से क्या हो सकता है, कैसे आपका नेशनल इनकम कम हो जा सकता है, इन्वेस्टमेंट कम हो जा सकता है, और एग्रीगेट सेविंग जो पूरे इकोनॉमी में सेविंग चल रहा है वो भी कम हो सकता है इंडिविजुअली अगर आप प्राइवेट सेविंग बढ़ा रहे हो तो। लेकिन हमने ये भी देखा कि ऐसा सिर्फ हम एक फैक्टर के बेसिस पे बोल रहे हैं, लेकिन जब भी हम आप हमारा वो बेसिस बढ़ाएंगे, इन द सेंस जब भी आप वो सोचेंगे कि ठीक है सेविंग तो बढ़ रहा है, लेकिन उसके साथ साथ अगर अगर हम इन्वेस्टमेंट भी बढ़ाए, प्लान्ड इन्वेस्टमेंट, तो क्या हो जाएगा, आपका इक्विलिब्रियम एकदम से ऊपर चला जाएगा, बहुत ज़्यादा इकोनॉमिक ग्रोथ होगी, उसके साथ साथ सेविंग भी बढ़ रहा है और इन्वेस्टमेंट भी अगर बढ़ रहा है तो आपका बहुत इकोनॉमिक ग्रोथ हो जाएगा, तो आपका नेशनल इनकम भी बहुत ज़्यादा बढ़ेगा। तो दैट्स हाउ वी शुड कंक्लूड कि अगर दैट्स द जिस्ट ऑफ इकोनॉमिक्स, कि जब आप इकोनॉमिक्स पढ़ रहे हो तो एक थियरी से अगर आपको समझ में आ रहा है कि ये कुछ प्रॉब्लमेटिक है तो आप उसको कैसे सॉल्व करना है। सो व्हाट आई कैन से, व्हाट वी आर लर्निंग अभी के लिए हम जो पढ़ रहे हैं, दिस इज नॉट प्रॉब्लम ओरिएंटेड, कि हम ये प्रॉब्लम दिखाकर नहीं चुप बैठ रहे कि अरे यार देखो पैराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट ऐसे हो रहा है, सेविंग्स बढ़ेगा तो प्रॉब्लम हो जाएगा कंट्री में और ऐसा वैसा ऐसे। तो हम सॉल्यूशन ओरिएंटेड सीख रहे हैं। इकोनॉमिक्स इज अ वेरी सॉल्यूशन ओरिएंटेड सब्जेक्ट। वो आपको सॉल्यूशन देता है कि ठीक है पैराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट अगर इकोनॉमी में वर्क कर रहा है देन इंक्रीज योर इन्वेस्टमेंट, पुश करो एक्सटर्नल फैक्टर से, सो दैट आपका नेशनल इनकम पहले से भी बड़ा हो जाएगा और पैराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट जो थोड़ा सा वर्क होता दिख रहा था उसका इम्पैक्ट पूरा का पूरा चला जाएगा, सगळ्याच्या सगळा त्याचा जो इफेक्ट आहे तो निघून जाईल। ओके, सो दॅट्स व्हॉट वी आर लर्निंग अबाउट इट। आता आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेल्या थिअरीचा ओव्हरऑल आढावा घेताना, कारण आता ह्याच्यानंतर आपण आपली एक थिअरी राहिली आहे जी मेजरली खूपच छोटी थिअरी आहे आणि ती मोस्टली या सगळ्याशी रिलेटेड नाही आहे, तरी या नॉट रिलेटेड, मला असं नाही म्हणायचं ही रिलेटेड नाही आहे, पण ती मेजरली खूप ग्राफिकल तुम्हाला आत्ता मी एक्सप्लेन नाही करणार आहे, तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे बघणार आहोत की आत्तापर्यंत जी जी केनेशियन्स टूल्स बद्दल आपण शिकलो, जे जे काही केनेशियन्सच्या केनेशियन्स इकॉनॉमिक्स, ओके, त्या केनेशियन इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून आपण जे काही शिकलो त्याचं सगळ्याचं महत्त्व काय, रिलिव्हन्स काय। ओके, लेट्स सी इफेक्टिव्ह डिमांड चं काय, इफेक्टिव्ह डिमांड आणि अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी। ओके, अकॉर्डिंग टू केन्स एम्प्लॉयमेंट डिपेंड्स ऑन इफेक्टिव्ह डिमांड विच मॅनिफेस्ट्स इटसेल्फ द स्पेंडिंग ऑफ इन्कम। सो केन्सच्या म्हणण्यानुसार तुमचं जे एम्प्लॉयमेंट आहे ती इफेक्टिव्ह डिमांडवर अवलंबून असते आणि त्यामुळे स्पेंडिंगचं महत्त्वही कळतं, कारण इफेक्टिव्ह डिमांड म्हणजेच तुम्ही इफेक्टिव्हली स्पेंड करणार, ॲक्च्युअल जे स्पेंडिंग करणार त्यालाच आपण इफेक्टिव्ह डिमांड म्हणतो, जर तुम्हाला आठवत असेल तर। नो डाऊट आणि जर आठवत नसेल तर प्लीज इफेक्टिव्ह डिमांडवाले आपल्या व्हिडिओ बघा। ओके, नो डाऊट इन अंडर डेव्हलप्ड कंट्रीज इफेक्टिव्ह डिमांड इज लो, बट it is on account of low level of income and not on account of excess savings. इन द सेन्स हे कशामुळे होतं, जेव्हा तुमच्या अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये इफेक्टिव्ह डिमांड कमी असते, कारण तुमचं त्यावेळी इन्कम लेव्हल कमी असतात आणि एक्सेस सेव्हिंगमुळे असं काही होत नाही जनरली, म्हणजे पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्टमुळे काही होत नाही, ॲज इन केस ऑफ ॲडव्हान्स्ड कंट्रीज। इन जनरल जेव्हा तुम्ही अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये असता, कमी डेव्हलप झालेल्या कंट्रीमध्ये, तेव्हा तुमची जी इफेक्टिव्ह डिमांड कमी असते तिचं कारण असतं की तुमच्या ओव्हरऑल इन्कम लेवल कमी आहे कंट्रीमधल्या, वेरॅज तुम्ही ॲडव्हान्स्ड इकॉनॉमीमधल्या बोलताय, जेव्हा मोठ्या डेव्हलप्ड कंट्रीजबद्दल बोलताय, तेव्हा त्या कंट्रीजमध्ये सेव्हिंग्स करण्याची टेंडन्सी जास्त असते, कारण इन्कम वाढल्यामुळे सेव्हिंग्स पण वाढत असतं आणि म्हणून त्यांच्याकडे इफेक्टिव्ह डिमांड कमी असते, ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट क्रिएट होते, राइट। आता जो सगळ्यात मोठा इश्यू चालू है आपल्या इकोनॉमी में कि हमारे इंडिया में जॉब नहीं है, जॉब नहीं है, जॉब नहीं है, लोगों को अनएम्प्लॉयमेंट की कोई सोल्यूशन नहीं मिल रहा है। वी आर थिंकिंग अबाउट द सेम कि हमारे कंट्री में एक तो लोग ज्यादा सेव कर रहे हैं, जो रिच लोग हैं, और जो पुअर है उनकी इनकम लेवल इतना कम है कि ये दोनों की वजह से, दोनों रीजंस की वजह से इफेक्टिव डिमांड बहुत कम चल रहा है, और क्योंकि इफेक्टिव डिमांड कम चल रहा है, इन्वेस्टमेंट नहीं हो रहा है, तो जॉब क्रिएट नहीं हो रहा है। ओके, that's why there is a lot of unemployment और job problems during these lockdowns। तो जॉब का तो बहुत ज्यादा प्रॉब्लम हो गया है, राइट।
A depressed developed economy has not only idle manpower but also excess industrial capacity and raw materials. म्हणजे जेव्हा एखादी इकॉनॉमी ही नॉट रिग्रेशन सॉरी ही रिसेशन पिरियडमध्ये चाललेली असते, तेव्हा रिसेशन पिरियडमध्ये त्या इकॉनॉमीमध्ये फक्त रिकामी बसलेली मॅनपॉवर म्हणजे आयडल मॅनपॉवर नसते, वर्किंग फोर्स नसतो, तर त्याच्याबरोबर इंडस्ट्रियल कपॅसिटी म्हणजेच प्रोडक्शन कपॅसिटी पण असते आणि त्याच्याबरोबर रॉ मटेरियल्स इन्व्हेंटरी पण असते, ज्याच्यापासून फिनिश्ड प्रोडक्ट बनवता येतात. While in underdeveloped countries, the complementary resources like capital stocks are lacking. सो जेव्हा डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये असं होत असतं की त्यांच्याकडे खूप अंडर एम्प्लॉयमेंट असते, ज्याला आपण बघितलं होतं पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी अमिड्स पोटेन्शियल प्लेंटी. बरोबर. आज आपण हे बघतोय की हे डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये दिसतं, पण अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये काय दिसतं, त्यांच्याकडे हे कॅपिटल रिसोर्सेसच नसतात, ते कमी असतात. म्हणजे थोडक्यात मॅनपॉवर, कदाचित रॉ मटेरियल, कॅपिटल, मशिनरी, प्लांट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या कमी असतात इकॉनॉमीला डिप्रेशन मधून बाहेर काढायला. ओके. Thus, it is said that the theory of effective demand, as enunciated by Keynes, does not hold good in underdeveloped countries. So, Keynes ची जी थिअरी आहे, wait a moment, okay. सो केन्सची जी ही थिअरी आहे, ज्याच्यात आपण इफेक्टिव्ह डिमांडबद्दल शिकलो एम्प्लॉयमेंट क्रिएशनच्या बाबतीत, ती अंडर डेवलप कंट्रीजच्या बद्दल लागू होत नाही. हम अंडर डेवलप कंट्रीज में उसका इम्पैक्ट नहीं देख सकते. Here's the problem is more increasing supplies and raising the surplus of capital formation rather than generating demand which is already there in the unsatisfied form. सो अशा इकॉनॉमीजमध्ये खूप सारी डिमांड असते, खूप सारं अनसॅटिस्फॅक्शन असतं लोकांचं, अनसॅटिस्फाईड फॉर्ममध्ये असलेली डिमांड असते, पण ती पुरं करण्यासाठी लागणारी कपॅसिटीच नसते, इन्क्रीज सप्लाईज, थोडक्यात तितकं प्रोडक्शनच जनरेट होत नसतं. हे अंडर डेव्हलप कंट्रीजच्या बाबतीत असतं. ओके. देन लेट्स सी द मल्टीप्लायर इज अन अंडर डेव्हलप कंट्री. म्हणजे जे आपण मल्टीप्लायर बद्दल शिकलो बघा, आपण हे आत्ता रिलिव्हन्स ऑफ व्हेरियस केन्शियन टूल जेव्हा बघतोय तेव्हा आपण हे बघतो की डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचा कसा वापर करता येतो केनेशियन टूलचा आणि अंडर डेव्हलपमध्ये काय होतं. सो आत्ता आपण पहिला हे बघितला की अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये आणि त्याच्याबरोबर मध्ये इफेक्टिव्ह डिमांडचं आपण कसं काय रिलेशन लावतो. आता आपण बघतोय जो इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर आपण शिकलो त्याचा अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीमध्ये काय प्रकारे आपण रिलेशन त्याचं काय जोडू शकतो. ओके. Dr. V.K. R.V. Rao has pointed out that limitation of operation of Keynesian investment multiplier in an underdeveloped country. सो V.K.R.V. राव ह्यांनी, हे जे डॉक्टर V.K.R.V. राव आहे त्यांनी हे लिमिटेशन आपल्याला सांगितलं की केनेशियन मल्टिप्लायरचं जे लिमिटेशन आहे ते अंडर डेव्हलप कंट्री भारतासारख्या किंवा आफ्रिका खंडामध्ये खूप साऱ्या बहुत ज्यादा कंट्रीज है ऐसे, तो ऐसे कंट्रीज में कैसे दिखाई देता है. केन्स मल्टीप्लायर कन्सेप्ट इज बेस्ड ऑन मॅग्निट्यूड ऑफ MPC. केन्सची जी कन्सेप्ट आहे ही इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर जी आपण शिकलो ती बेस आहे MPC. तुम्हाला आठवत असेल तर के म्हणजे इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर इज इक्वल टू 1/1 - MPC असा आपण फॉर्म्युला बघितला होता. म्हणजे ती मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे MPC वर अवलंबून असते. द हायर द MPC, इट्स रॉंग, ओके, द ग्रेटर द मल्टिप्लायर अँड वाईस वर्सा. सो जसं MPC ही हायर असते, लेट मी जस्ट करेक्ट इट, ओके. सो ते चुकून APC झालंय. हायर द MPC, ग्रेटर इज द मल्टिप्लायर अँड वाईस वर्सा. सो जेव्हा तुमची MPC जास्त असेल तेव्हा तुमचं मल्टिप्लायर मोठा असेल, कारण MPC जास्त म्हणजे MPS कमी, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह कमी म्हणजे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम जास्त. नेहमी कन्झम्पशन आणि सेव्हिंग यांचं एकमेकांची शत्रुत्वच असतं. कन्झम्पशन जास्त तर सेव्हिंग कमी, सेव्हिंग जास्त तर कन्झम्पशन कमी. सो जेव्हा MPC मोठी असते तेव्हा MPS कमी असते. ओके. आणि म्हणून MPC जेव्हा मोठी असते तेव्हा आपल्याला मल्टीप्लायर मोठा मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर मोठा असेल तर आपण बघितलंय के मोठा असेल तर आपलं वाय इन द सेन्स इन्कम जास्त जनरेट होतं. बरोबर. आपण बघितलं होतं जेव्हा 100 हाफ मल्टीप्लायर होता तेव्हा 100 करोडचे 200 करोड झाले होते. आणि तसंच जर समजा ह्याच्या उलटही होतं, MPC कमी असेल तर तुमचा आपोआपच मल्टीप्लायर पण छोटा असणार, कमी इन्कम जनरेट होणार, कमी एम्प्लॉयमेंट पण जनरेट होणार. ओके. So let's see what we have seen here.
In a countries such as India, the MPC is almost unity. इंडियामध्ये MPC ही जवळजवळ युनिटीची असते. इन द सेन्स युनिटी म्हणजे एक. सो जितकं तुमचं इन्कम असेल तितकंच्या तितकं खर्च करण्याची टेंडन्सी असते, कारण आपण डेव्हलपिंग नेशन आहोत. हेन्स द मॅग्निट्यूड ऑफ मल्टिप्लायर इन इंडिया शुड बी व्हेरी हाय. सो अशा वेळी जर केन्सचं आपण म्हणणं ऐकलं तर मॅग्निट्यूड खूप मोठा असला पाहिजे तुमच्या मल्टिप्लायरचा. बट दिस इज नॉट सो. पण तसं नाही दिसत. द केनेशियन मल्टिप्लायर ऑपरेशन्स इज हार्डली ऑब्झर्वेबल इन अंडर डेव्हलप कंट्रीज. सो केन्सची जी ही ऑब्झर्वेशन्स आहेत ती जनरली डेव्हलप्ड कंट्रीसाठी लागू पडतात, अगदी तंतोतंत लागू पडतात, बहुत ही करेक्ट होते डेवलप्ड कंट्रीज के लिए. लेकिन जब आप अंडर डेवलप्ड कंट्रीज की बात कर रहे हो तो दे आर वेरी लेसली ऑब्जर्वेबल, वेरी हार्डली ऑब्जर्वेबल. ओके, दीज रीजन्स आर क्वाइट ऑब्वियस. द रीजन्स बिहाइंड दिस कि क्यों नहीं ऑब्जर्व कर सकते ये बहुत ही ऑब्वियस है. ओके, लेट मी जस्ट द ड्राइंग. कंजम्पशन फंक्शन एंड अंडर डेवलप्ड इकोनॉमी. फिर से जैसे कि हमने मल्टीप्लायर के बारे में देखा और उसका अंडर डेवलप्ड इकोनॉमी से देखा, फिर उसके बाद इफेक्टिव डिमांड का देखा, उसका भी अंडर डेवलप्ड नेशन के साथ रिलेशन देखा. अब हम बात कर रहे हैं कंजम्पशन फंक्शन की और उसका भी रिलेशन विद अंडर डेवलप्ड इकोनॉमी. कंजम्पशन फंक्शन इज अंडर डेवलप्ड इन अंडर डेवलप्ड इकोनॉमीज प्रेजेंट इंटरेस्टिंग फीचर. बहुत ही इंटरेस्टिंग फीचर दिखता है कंजम्पशन फंक्शन का. पीपल हैव यूजुअली हाई नियरली यूनिटी एवरेज एंड मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम. इन द सेंस ये जो अंडर डेवलप्ड कंट्रीज में जैसे इंडिया जैसे या फिर अगेन फिर अफ्रीका में कुछ है, इवन एशिया में कुछ है, तो ऐसे कंट्रीज में जनरली क्या होता है उनका MPC मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम एंड APC एवरेज प्रोपेंसिटी टू कंज्यूम एक रहता है. एक का मतलब क्या है, जितना आपका इनकम बढ़ेगा उतना ही आपका कंजम्पशन बढ़ेगा, सेम टाइप से, नॉट ऊपर नीचे. ओके, सो देयरफॉर द मार्जिनल प्रोपेंसिटी टू सेव इज लो. तो उस टाइम आपका MPS सेव करने का टेंडेंसी बहुत कम होता है, पार्टली ऑन अकाउंट ऑफ लो इनकम लेवल्स. क्योंकि आपके इनकम लो है तो जो भी पैसे मिलेंगे आपको सबको खर्चे करने ही पड़ते हैं बेसिक नेसेसिटीज के लिए, तो आप सेव कुछ नहीं कर पाते. सो पार्टली बिकॉज ऑफ लो इनकम लेवल एंड पार्टली ऑन द अकाउंट ऑफ हाई मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम. मतलब क्या है, लोगों को जो टेंडेंसी है ना कंजम्पशन करने की, उसकी वजह से और क्योंकि इनकम लेवल भी कम है, ये दोनों वजह से आपका MPS मतलब सेविंग का टेंडेंसी बहुत कम दिखता है अंडर डेवलप्ड कंट्री में. ओके, in LDCs, that is lower developed countries, okay, low developed countries, LDCs, the percentage of income saved increased with the increase in income. तो LDCs में क्या होता है, इनकम का चेंज जो है, परसेंटेज इनकम का जो सेव किया जाता है, इनकम में से जो हिस्सा सेव किया जाता है वो कम होता जाता है जैसे आपका इनकम बढ़ता है. तो जनरली हमने अभी तक क्या देखा कि जैसा आपका इनकम बढ़ेगा कंजम्पशन भी बढ़ेगा, लेकिन कंजम्पशन में गैप हो जाएगा इनकम और कंजम्पशन के बीच, जो गैप फिल हो जाएगा आपके सेविंग की वजह से. लेकिन यहाँ पर ऐसा होता है कि जैसे अंडर डेवलप कंट्री में आपका इनकम बढ़ता है, आपका सेविंग बढ़ता नहीं है, घटता जाता है, while the tendency is just the opposite to advanced economies. लेकिन एडवांस इकोनॉमीज जैसे लेट्स से UK, US, नेदरलैंड्स, फ्रांस, जर्मनी एंड एटसेट्रा, तो ये सब जो जापान, तो ये सब इकोनॉमीज में कैसे दिखता है कि जैसे ही आपका इनकम बढ़ता है सेविंग भी बढ़ता है, लेकिन इंडिया जैसे कंट्रीज में सेविंग कम होता है जैसे ही आपका इनकम बढ़ता है. In advanced economies, additional expenditure on consumption is primary on industrial consumer goods, and the percentage of expenditure on food is very low. सो या अशा इकॉनॉमीजमध्ये जे UK, US अशा ज्या आपण म्हटलं ॲडव्हान्स्ड इकॉनॉमीमध्ये कंझम्पशनवरचा एक्सपेंडिचर हा कॅपिटल कंझम्पशनसाठी होतो, कॅपिटल गुड्ससाठी, इन द सेंस जो आपको इंडस्ट्री में बहुत लगते हैं रादर देन कंजम्पशन गुड्ससाठी. ओके, एंड द परसेंटेज ऑफ एक्सपेंडिचर ऑन फूड इज ऑल्सो वेरी लो. तो आपका खाने पीने पर जो खर्चा जाता है वो भी कम होता है क्योंकि दे हैव प्लेंटी, उनका इनकम ज़्यादा होता है. In an underdeveloped country, underdeveloped economy, on account of low level of income, increases in income tend to be mostly spent on food grains and other prospective food, or in substituting superior quality of food for inferior type. तो
2-3 प्रकार होतात. जेव्हा अंडर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये इकॉनॉमीमध्ये ओव्हरऑलच तुमचं इन्कम कमी असतं. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी इन्कम मिळतं, तेव्हा ते इन्कम जेव्हा वाढतं, तेव्हा तुम्ही काय करता माहिती का? आयदर वे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर त्याचा म्हणजे खर्च करून टाकता, किंवा तुम्ही असं करता, की तुमचे जे वाईट क्वालिटीचं खाणं तुम्ही खात असता. कदाचित असा विचार करा, आय एम नॉट सेइंग रेशनचे तांदूळ वाईट असतात. नेव्हर आय एम सेइंग दॅट. पण जर समजा रेशनच्या तांदूळांचे थोडेसे जाडे असतील, कुणाला पॉलिश्ड ते असतं ना बासमती राईस, बिर्याणी वगैरेसाठी लांब, 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 लांब भात करायला लागतो तो तसा. सो ज्यांच्याकडे जर समजा इन्कम वाढलं, तर मे बी रेशनचे जे थोडेसे जाडे तांदूळ असतात ते घेण्याऐवजी कुणीतरी लांबवाला तो भात घेईल. राईट? तुमच्या लक्षात येतंय मला काय म्हणायचं राईट? किंवा कुणीतरी असं रोज ज्यांना कांद्या बटाट्याची भाजी खायला लागते कारण इन्कम कमी आहे, तर इन्कम वाढल्यावर त्यांना जर नॉनव्हेज आवडत असेल, सो दे विल बाय समथिंग मीट लाईक मटन, चिकन, मासे असं काहीतरी खरेदी करते. इन द सेन्स इन्फिरियर गुड, म्हणजे कमी क्वालिटीचे गुड आहे, त्याच्यावरनं चांगल्या क्वालिटीचं फूड घेतलं जाईल जेव्हा इन्कम वाढेल तेव्हा. सो दॅट मीन्स तुमचं सेव्हिंग होणार नाही. ओके, आपका कंजम्पशन बहुत ज्यादा होगा. In India, the income elasticity of demand for food has been found the mostly nearly unity. म्हणजे जितकं सारं इन्कम मिळतं तितकंच्या तितकं सगळं खाण्यात जातं किंवा खाण्यासाठी खर्च केलं जातं. म्हणजेच इन्कम इलास्टिसिटी एक इतकी जवळजवळ पाहिली जाते. जेवढं इन्कम वाढेल तेवढं खाण्यात खर्च. ओके. In an underdeveloped economy, household enterprises predominate and production is more for self-consumption than for the market. Underdeveloped economies मध्ये तुमचं जे एंटरप्राइजेस आहेत ते प्रीडॉमिनेट करतात मार्केटला, आणि जनरली जे प्रोडक्शन क्रिएट होतं ते सगळं सेल्फ कन्झम्पशनसाठीच वापरलं जातं, स्वतःच्या कन्झम्पशनसाठी. बाहेर मार्केटमध्ये फार थोडं विक्रीसाठी ठेवलं जातं. Thus, when income increases, the marginal propensity to consume leads to increase in demand for self-consumption rather than purchase in market. So, जैसे ही आपका इनकम बढ़ता है, इनकम के साथ साथ आपका एमपीसी बढ़ता है, ऑब्वियसली मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम बढ़ता है, और ये जो मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम है वो सेल्फ कंजम्पशन के लिए बढ़ता है. मतलब आप मार्केट में जाकर भी परचेस नहीं करते, खुद से जो खुद से नॉट खरीदना, खुद से जो ले सकते हो उसका ही सेल्फ कंजम्पशन होता है. इसका मतलब मार्केट में डिमांड भी नहीं बढ़ता, और क्योंकि डिमांड नहीं बढ़ता, फिर से सेम एक्सपेंडिचर नहीं बढ़ता, तो किसी का इनकम नहीं क्रिएट होने वाला, स्पेंडिंग नहीं क्रिएट होने वाला. तो बिजनेसमैन को पैसे नहीं मिलेंगे, वो इन्वेस्ट नहीं करेगा, एम्प्लॉयमेंट कम हो जाएगी, जो हमने विशियस सर्कल देखा था, अगर आपको याद है. राइट? Thus, the increased demand for self-consumption of a food is made by division of output from the market, causing a reduction in marketable surplus. तो मार्केट में मार्केटेबल सरप्लस जो होता है, जो भी एडिशनल आप बना रहे हो, प्रोड्यूस कर रहे हो, उसका एक्चुअली डायवर्शन हो जाता है सेल्फ कंजम्पशन के लिए और मार्केट में लाने के लिए. और मार्केट में लाने वाला जो भी गुड आहे, मार्केटमध्ये आणायचं विकायला जे गुड आहे ते खूपच थोडं असतं ॲज कम्पेअर्ड टू सेल्फ कन्झम्पशन. दस इन अन अंडरडेव्हलप्ड इकॉनॉमी अँड इन्क्रीज इन, म्हणजे भारतासारख्या इकॉनॉमीमध्ये अँड इन्क्रीज इन इन्कम अँड हेन्स द प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम वुड लीड टू फॉल इन मार्केटेबल सरप्लस अँड राईज इन लेवल ऑफ प्राइजेस. सो काय होतं, सेल्फ कन्झम्पशन जास्त केल्यामुळे, स्वतः कन्झ्युम जास्त केल्यामुळे तुमचं जेव्हा प्रोडक्शन होतं तेव्हा इन्कम वाढलेलं असूनही, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम वाढलेली असूनही तुम्ही ते स्वतःच कन्झ्युम करता, मार्केटमध्ये विकायला आणतच नाही. आणि त्यामुळे मार्केटमध्ये जे मार्केट सरप्लस वाढला पाहिजे, इन द सेन्स मार्केटमध्ये अवेलेबिलिटी ऑफ गुड्स जी वाढली पाहिजे ती वाढतच नाही, आणि त्यामुळे सप्लाय कायम लो राहतो मार्केटमधला. आणि जेव्हा वस्तू कमी असतात पण त्याच्यासाठी डिमांड जास्त असते, तेव्हा तुमच्या आपोआप प्राइस वाढायला लागतात, कारण डिमांड जास्त आहे पण सप्लाय कमी आहे. मग आपोआप प्राइस वाढतात, इन्फ्लेशन वाढतं आणि मग भाववाढ होते. मग कांदे एकदम जोरात 110, 120, 140, 180 रुपयाला पोचतात. तूर डाळ होते 1 किलोला 210 ते 280 रुपयापर्यंत, आणि मग आपण बोंबा मारत बसतो. याचं सगळ्याचं कुठे ना कुठेतरी कारण डेफिनेटली जितकं सिस्टीम मध्ये असतं तितकंच जास्त आपल्या कन्झम्पशन मध्ये, आपल्या बिहेवियरल हॅबिट्समध्ये ॲज अ रॅशनल कन्झ्युमर म्हणून पण असतं. ओके. Keynesians remedy to remove unemployment in underdeveloped economy may actually plunge the economy into inflationary spiral. सो जी केन्सची पद्धत आहे, इन्व्हेस्टमेंट बूस्ट करा आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टमेंट बूस्ट करावी, आपोआप त्यामुळे जॉब क्रिएट होतील, इन्व्हेस्टमेंट वाढेल,
ही कधी कधी त्यामुळे इन्फ्लेशनरी स्पायरलमध्ये कंट्रीला टाकू शकते. इन द सेन्स कंट्रीला कधीतरी इन्फ्लेशन म्हणजे भाववाढीच्या सगळ्या फेऱ्यात अडकायला लागेल. ओके, बहुत प्राइस राइज हो सकता है. Hence, one of the most important constituents of effective demand, namely consumption function, has severe limitations for application in an underdeveloped economy. That's why केन्सने असं सांगितलेलं जे मेजर आपण बघितलं होतं कन्झम्पशन फंक्शन बद्दल, तर कन्झम्पशन फंक्शन्स ते जे इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट्स आहेत, इफेक्टिव्ह डिमांड आहे, आणि हे सगळेच गोष्टी या अंडर डेव्हलप कंट्रीसाठी लिमिटेशन्स बनून राहतात. त्या कधी खूप म्हणजे उपयोगी ठरत नाही. देन द फोर्थ वन इज इन्व्हेस्टमेंट फंक्शन. जस्ट अ मिनिट. ओके, yeah, the time is 1:30. Let me check if I have. Okay, now I have two slides remaining, and I'll just make it fast and 5 मिनट में रैप कर देते हैं, सो दैट कल के लिए एक जो छोटा ओके ठीक है, कल ही हम ये देख लेते हैं. आज के लिए यहाँ पर रुकते हैं. आज के लिए हमने जो देखा, क्या आपको वो समझ में आ रहा है? Yes, ma'am. ओके, ऐसा तो नहीं हो रहा है कि सब मतलब ऊपर ऊपर से जा रहा है जोरों जोरों से, क्योंकि अगर ऐसे हो रहा है आपको मेरे यूट्यूब के वो कमेंट सेक्शन में डालना पड़ेगा. ओके, सो दैट मैं आपको ये पढ़ा सकती हूँ. और फिर भी अगर कुछ भी आपको लगता है तो प्लीज़ बार बार वो मतलब डालते रहिए, सो दैट मैं देख सकती हूँ कि आपको क्या प्रॉब्लम है. ओके, मैंने फिर से एक बार अटेंडेंस शीट आपको डाल दी है, जिनकी भी अटेंडेंस बाकी रह गई है. आप यूट्यूब पे वो पूरे के पूरे वीडियो बार बार देखिए, क्योंकि इसके साथ आपको उसके नोट्स बनाने हैं, और नोट्स बनाने के बाद आपको एमसीक्यूज को भी टैकल करना है. इन द सेंस आप जितना पूरा मतलब क्या कर सकते हैं, पूरा का पूरा आपको दो लेक्चर की लगानी है, जिन्होंने लगाई है उसके बारे में नहीं करना है. ओके, और कुछ तो स्पेसिफिकली आपको ये टैकल करना है कि जो भी वो एमसीक्यूज है वो आपके इंटरनल नोट्स से ही आने चाहिए. इन द सेंस अगर आपको एमसीक्यूज टैकल करने हैं तो पूरे के पूरे पोर्शन का, पूरे के पूरे जो भी पढ़ाया जा रहा है उसका पूरा स्टडी करना है, और उसके साथ साथ आपको आपके नोट्स बनाने मैंने बहुत पहले बोल दिया था शुरू करने, राइट? तो प्लीज इतना ढिलाई मत छोड़िए वहां पर. स्टार्ट मेकिंग इट. ओके, देन let's make it like done for the day. We are done for the day, and we'll stop it here right now. Okay.